राहुल गांधींनी मुंबईच्या मीटिंग मध्ये हिंदू हिंदू धर्मात एक शक्ती नावाची संकल्पना आहे असं सांगितले आणि या शक्ती विरुद्ध आम्ही लढतो आहोत असं त्यांनी म्हटलं आणि त्याच्यामुळे भयंकर कल्लोळ झालेला आहे. गंमत म्हणजे मित्रांनो, ही चामुंडा देवी, तिला दुर्गेचा आपण अवतार मानतो, हे मित्रांनो शक्तीचेच रूप आहे. आणि इंदिरा गांधी या शक्तीच्या खऱ्या खऱ्या उपासक होत्या. त्या यांच्यासारख्या भ्याड नव्हत्या, घाबरट नव्हत्या, त्या शक्तीच्या खऱ्या खऱ्या उपासक आहेत. तर राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा धाक मानला पाहिजे. ते बाजूला बसले असताना उद्धव ठाकरेंची हिंमत झाली नाही की ते माझ्या तमाम हिंदू बांधवांना अशी हाक देतील. दिवसभर याची हिंमत त्याची हिंमत काढत असणारा उबाठा पक्ष त्या दिवशी आपल्या हिंदू बांधवांना हाक देऊ शकला नाही आणि याचे गंभीर अर्थ राजकीय वर्तुळात घेतले जात आहेत. मला वाटतं राज ठाकरे याचीच वाट पाहत होते. नमस्कार, तुमचं परत स्वागत इंडिक विचार मध्ये. मी अजय सुदामे, तुम्ही बघत आहात न्यू राजकारण. राज ठाकरे परवा 2 दिवसापूर्वी दिल्लीला जाऊन अमित शहाना भेटून आलेत. त्याच्या आधी एक दिवस राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीची मुंबईला शिवाजी पार्कवर झालेली पब्लिक रॅली आणि एकूणच महाराष्ट्राचं राजकारण कसं काय बदलतं आहे याच्यावरती आज हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर असं बघा की 3 दिवस मागे 17 तारखेला राहुल गांधींनी परत एकदा हिंदू धर्माचा अपमान करून हिंदुत्ववाद्यांना डिवचण्यात यश मिळवलेले आहे. पुढे एका मिनिटात मी त्याच्याविषयी बोलीन, पण आज तो काही मुख्य विषय नाही. पण त्यांनी केलेल्या भाषणामुळे, त्यांच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात राजकारणाला कलाटणी मिळाली आहे असं मला वाटतं आहे, म्हणून हा आजचा व्हिडिओ. पण तिथपर्यंत जाण्याआधी एक अतिशय रसाळ कहाणी, म्हणजे मला ही गोष्ट खूपच आवडली. इंदिरा गांधींविषयी ही गोष्ट आहे. आता तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की मी इंदिरा गांधीविषयी गोष्ट का सांगतोय, पण ती फार महत्वाची आहे आणि ती आजच्या आज म्हणजे काँग्रेस अशी नव्हती हे मला तुम्हाला सांगायचं आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट फार महत्वाची आहे. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावली. त्यांना आपण लोकप्रिय राहिलेलो ना अशी भीती होती म्हणून त्यांनी इमर्जन्सी लावली. सगळ्या राजकीय नेत्यांना, अपोजिशन पार्टीच्या सगळ्या नेत्यांना त्यांनी कारागृहात टाकले. एवढंच नाही तर जे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते होते ते सुद्धा त्यांनी हजारोच्या संख्येने त्यांनी आतमध्ये टाकले. हेच कार्यकर्ते नंतर एकत्र झाले आणि त्यांना जेलमध्ये एकमेकाशी बोलायचा मौका मिळाला आणि इंदिरा गांधी विरुद्ध त्यांनी मोठं प्लॅनिंग केलं आणि त्यांना पुढे हरवलं. ही गोष्ट वेगळी, तो आजचा विषय नाही. पुढे 2.5 वर्षांनी 1977 मध्ये इंदिरा गांधींनी इमर्जन्सी उठवली. त्यांच्या लक्षात आलं की यांनी आपली लोकप्रियता अजून घसरत चाललेली आहे. त्यांनी इमर्जन्सी उठवली आणि निवडणुका लागल्या. राजकीय आणीबाणीमुळे त्या इतक्या अलोकप्रिय झाल्या होत्या, एवढ्या अनपॉप्युलर झाल्या होत्या की त्या सपाटून हारल्या आणि जनता पार्टी आणि एकूण हे जे कडबोळ होतं, जनता पक्ष म्हणा, कम्युनिस्ट म्हणा, त्यानंतर किंवा नितीश कुमार म्हणा इत्यादी, हे सगळे जे पक्ष होते ते त्यांनी एकत्र मिळून ते लढले आणि त्यांनी इंदिरा गांधींना सपाटून त्यांचा पराभव केला. इंदिरा गांधींना मला वाटतं थोडा विचार करायला वेळ मिळाला असावा, पराभव झाल्यानंतर विचार करायला वेळ मिळाला असावा. आणि इंदिरा गांधी तशा देवभक्त होत्या असं सांगतात. या 2.5 वर्षात म्हणजे जेव्हा त्या सत्तेच्या बाहेर गेल्या त्यावेळेला त्यांची ईश्वर भक्ती नेक्स्ट लेवलला गेली, पराकोटीला गेली. या 2.5 वर्षात इंदिरा गांधी भारतातल्या प्रत्येक मोठ्या मंदिरात गेल्या आणि त्यांनी तिथे पूजा अर्चा केली आणि त्यांनी प्रेसवाल्यांना घेऊन गेले. त्यांनी कधी लपवलं नाही की मी हिंदू आहे. त्यांची हिमाचल प्रदेशमध्ये मित्रांनो बनासकांठा नावाचा एक छोटासा जिल्हा आहे, तिथे कांगरा नावाचं गाव आहे. तिथे चामुंडा देवीचं एक फार सुंदर जुनं 400 वर्ष जुनं असं मंदिर आहे. चामुंडा देवीला आपण दुर्गेचा अवतार मानतो. या 2.5 वर्षात इंदिरा गांधी या चामुंडा देवीच्या मंदिरात कित्येक वेळेला गेल्या, कित्येक वेळेला त्या तिथे पैसे पाठवत असत, त्यांना प्रसाद देत असे. तर त्या चामुंडा देवीच्या खास भक्त होत्या. आता या काय देवाचा खेळ असेल माहित नाही. 2.5 वर्षात हे सरकार पडले, जनता पक्षाच्या लोकांनी आपसात लाथाड्या केल्या आणि परत निवडणुका लागल्या
हे इंदिरा गांधी परत निवडून आल्या, प्रचंड मेजॉरिटी त्यांना मिळाली आणि त्या आता सरकार फॉर्म करणार, तेव्हा त्यांच्या एका कोणीतरी त्यांच्या पॉलिटिकल ऍडवायझरनी म्हणा, घरच्या मेंबरनी असेल, असं म्हटलं की इंदिराजी आता आपण चामुंडा देवीच्या दर्शनाला जायला पाहिजे. त्या म्हणले हो अर्थात जाऊच. आणि त्यांनी त्या पुजाऱ्याला निरोप पाठवला की आम्ही या दिवशी दर्शनाला येऊ. त्यानंतर त्या दिवशी काय झालं, त्यानंतर पंतप्रधान झाल्या त्यामुळे त्यांना काम असणार, त्यात काही शंका नाही, त्या बिझी होत्या. त्या दिवशी चामुंडा देवीच्या दर्शनाला जाऊ शकल्या नाही आणि त्यानंतर त्या टाळतच राहिल्या. 1 महिना झाला, 2 महिने झाले, काही महिने झाले, त्या कामात गर्क झाल्या आणि त्या देवीच्या दर्शनाला जाऊच शकल्या नाही. मला वाटतं त्या निवडून आल्यानंतर एक हे 4-5 महिने झाले असावे, जून 1980 मित्रांनो घात झाला. त्यांचा पुत्र, मोठा पुत्र संजय गांधी, ज्याला विमान चालवण्याचा अतिशय शौक होता आणि बरेच बाकी अजून बरेच काही शौक होते, तो संजय गांधी विमान चालवता चालवता त्याचं विमान क्रॅश झालं आणि त्याचा त्यात मृत्यू झाला. आता खरं म्हणजे त्यांचा लहाना मुलगा राजीव गांधी, जो पुढे पंतप्रधान झाला, तो ट्रेन पायलट होता, पण विमान हा चालवत असे. हे असं ही डायनास्टी आणि ही जी अंगात रग आली, मस्ती आली, की हे असं होतं. असो, आणि इंदिरा नावाची आई कोसळली, पण त्यांना जास्त दुःख करायला वेळ नव्हता, कारण त्या देशाच्या पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी पंतप्रधान यातनं सावरल्या. त्यांनी सगळी क्रियाकर्म, संजय गांधींची सगळी क्रियाकर्म उरकली आणि मग त्या परत चामुंडा देवीच्या दर्शनाला गेल्या. तिथे त्यांनी असं सांगतात की तोच पुजारी होता ज्याला त्यांनी पहिल्यांदा निरोप पाठवला होता की आम्ही येऊ, त्याला त्यांनी बोलवलं. त्याच्या हातून पूर्ण साग्र संगीत त्यांनी चामुंडा देवीची पूजा करून घेतली. कित्येक तास ती पूजा चालली. त्या तिथेच बसून होत्या, उभ्या होत्या, काय असेल ते, आणि त्यांनी पूर्ण पूजा, डोळ्यात अश्रू आणून अश्रुपात करत ती त्यांनी पूजा मित्रांनो संपवली. कुठेतरी त्यांना आपल्या हातून चूक झाली आणि त्याची देवीने आपल्याला शिक्षा दिली, अशी बहुधा भावना असावी. पूजा संपली, त्यांनी प्रसाद घेतला आणि त्यांना कुठेतरी असं वाटलं की आता चामुंडा देवीनी आपल्याला माफ केले. त्या दिल्लीला परत गेल्या. नीरजा चौधरी या अतिशय अतिशय वरिष्ठ अशा जुन्या पत्रकार आहेत. त्यांचे हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाइड या नावाचं एक आत्ताच पुस्तक आलंय काही महिन्यापूर्वी. त्या पुस्तकातनं मी ही गोष्ट घेतली. मी दरवेळेला ही गोष्ट सांगतो, वाचतो, तेव्हा माझ्या अंगावर मित्रांनो सरसरून काटा येतो. आता आज इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही काय जुन्या गोष्टी सांगता आहात, कुठल्या जुन्या आठवणीत रमतात, असं कदाचित तुम्हाला वाटत असेल, तर मित्रांनो ही गोष्ट याच्याकरता महत्वाची आहे, कारण आज जेव्हा राहुल गांधी कम्प्लिटली हिंदू विरोधी झाली आहेत, हिंदूंचा सतत अपमान करत असतात, तेव्हा काँग्रेस, एकेकाळची काँग्रेस अशी नव्हती. म्हणजे काँग्रेस मुस्लिम लांगुल चालन पहिल्या दिवसापासून करते आहे, 1947 पासून करते आहे. पण ही गोष्ट सांगण्यामागे उद्देश हा की काँग्रेस एकेकाळी इतकी अँटी हिंदू नव्हती, हे मला मित्रांनो तुम्हाला सांगायचे होते. महत्वाचे म्हणजे राहुल गांधींनी मुंबईच्या मीटिंगमध्ये हिंदू धर्मात एक शक्ती नावाची संकल्पना आहे असं सांगितले आणि या शक्तीविरुद्ध आम्ही लढतो आहोत असं त्यांनी म्हटलं. आणि त्याच्यामुळे भयंकर कल्लोळ झालेला आहे. गंमत म्हणजे मित्रांनो, ही चामुंडा देवी, तिला दुर्गेचा आपण अवतार मानतो, हे मित्रांनो शक्तीचेच रूप आहे. आणि इंदिरा गांधी या शक्तीच्या खऱ्या खऱ्या उपासक होत्या. त्या यांच्यासारख्या भ्याड नव्हत्या. त्या सुद्धा त्यांनी मुस्लिम लांगूल चालन केलं असं नाही, पण ते यांच्यासारख्या भ्याड नव्हत्या, घाबरट नव्हत्या. त्या शक्तीच्या खऱ्या खऱ्या उपासक आहेत. आणि पंतप्रधान मोदी सुद्धा शक्तीचे उपासक आहेत. RSS शक्तीचे उपासक आहे. मी पण शक्तीचा उपासक आहे, तुम्ही पण असाल. मित्रांनो, राहुल गांधींना हे शक्तीची भीती वाटते. शक्तीची भीती वाटते म्हणजे काय, कारण त्यांची जी व्होट बँक आहे त्याच्या विरुद्ध आपण उभे राहू याची त्यांना भीती. आणि म्हणून ते ज्या ज्या गोष्टींनी हिंदूंना बल प्रदान होत असेल, ते RSS असेल, पंतप्रधान मोदी असतील, आपलं सैन्य असेल, हिंदुत्ववादी विचारांचे प्रणेते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असतील, किंवा आपल्या हिंदू देवी देवता असतील, हातामध्ये गदा, चक्र आणि शूल घेऊन उभे असलेले आपले देवी देवता असेल, त्या सगळ्यांचा राहुल गांधींना धिक्कार.
तर राहुल गांधी किंवा त्यांचे इंडिया अलायन्सचे सहकारी हे सगळे पक्ष किती हिंदू विरोधी आहेत हे आपल्याला माहिती आहे, त्याच्याविषयी जास्त बोलण्यात अर्थ नाही. पण तरी एक एक उदाहरण देणे मला महत्वाचं वाटते, कारण हे तुम्ही विसरता कामा नये. हिंदू संघटना या लष्करे तोयबापेक्षा सुद्धा खतरनाक आहेत असं राहुल गांधींनी काही वर्षापूर्वी विधान केलं होतं. सुशील कुमार शिंदे, आपल्या सोलापूरचे सुशील कुमार शिंदे मराठमोळे आणि आपल्या देशाचे एकेकाळचे डिफेन्स मिनिस्टर, माफ करा, होम मिनिस्टर, गृहमंत्री, यांनी असं विधान केलं होतं की RSSच्या कॅम्प्समध्ये आतंकवादी ट्रेनिंग दिले जाते. दिग्विजय सिंग यांनी RSSची साजिश नावाचं पुस्तक लॉन्च केलं होतं. त्यांचं लेखकाचं नाव मला वाटतं बर्नी, आणि त्या ह्याच्यात ही 26/11 ही RSSच काम आहे असं त्या पुस्तकात लिहिलं गेलं होतं. त्यानंतर शरद पवार, आपले जाणता राजा शरद पवार, हे खरं म्हणजे भगवा आतंकवाद या शब्दाचे जनक आहेत. एकेकाळी त्यांनी इशरत जहां ही टेररिस्ट होती आणि तिला अँटी टेररिस्ट ऑपरेशन मध्ये तिला मारण्यात आले. इशरत जहां ही बेकसूर होती असं विधान शरद पवार काकांनी केलं होतं. 1993 मध्ये मुंबईचे बॉम्ब ब्लास्ट झाले, तेव्हा एक बॉम्ब ब्लास्ट, 11 बॉम्ब ब्लास्ट झाले होते, 12वा बॉम्ब ब्लास्ट हा मुसलमान वस्तीत झाला, म्हणजे तो हिंदूंनी केला असं सुद्धा शरद पवारांनी सांगितलं होतं. हिंदूंना शरद पवारांनी टेररिस्ट म्हटलेलं आहे, आतंकवादी म्हटलेलं आहे. तुम्ही म्हणणारी जुनी उदाहरणं आहे. आता रिसेंट उदाहरण घेऊ, उदयनिधी स्टॅलिन यांनी आम्ही हिंदू धर्माचा, सनातनाचा आम्ही समूळ उच्चाटन करू असे विधान केले. त्यावेळेला कोणी काहीच बोलले नाही. उद्धव ठाकरे काही बोलले नाहीत, शरद पवार काही बोलले नाहीत, राहुल गांधी काही बोलले नाहीत, काँग्रेसचे कुठलेच नेता यांनी त्यांना टीकेचे लक्ष केले नाही. राजा DMKचेच म्हणजे उदयनिधी स्टॅलिनच्याच बरोबरच्या पक्षात आहेत, ते असं म्हणले की जोपर्यंत तुम्ही हिंदू आहात तोपर्यंत तुम्ही अछूत आहात. जिथून सुरुवात केली होती तिथे जाऊ. राहुल गांधींनी 3 दिवसापूर्वी हिंदू धर्मात एक शक्ती नावाची संकल्पना आहे आणि आम्ही त्याच्या विरोधात लढतो आहोत असे विधान केले. आता हे सगळे इंडिया अलायन्सचे सहकारी पक्ष आणि राहुल गांधी आणि काँग्रेस हिंदू धर्माला इतकी सतत लांछन लावत असतात, अपमान करत असतात, शिवीगाळ करत असतात. ते मुसलमानांना आणि एकूणच मायनॉरिटीजना खुश करण्याकरता करत असतात, आपल्याला माहिती आहे. त्याच्याविषयी आधी भरपूर बोलून झालंय, त्याच्यामुळे आज तो विषय नको. आज विषय हा की राहुल गांधींच्या विधानांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे. सगळ्यात प्रथम ज्यांनी आपलं राजकारण पूर्ण राहुल गांधींमुळे, काँग्रेसमुळे बदललं, म्हणजे या 17 तारखेमुळे नाही, आधीपासूनच, ते म्हणजे उद्धव ठाकरे, उबाठा पक्षाचे मालक उद्धव ठाकरे. भाजपची साथ सोडल्यापासून ते सतत आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सतत म्हणतात आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही, घंटा बनवणाऱ्यांचे नाही, आमचे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रवाद, ते इति सांगत असतात. पण सत्य हे की उद्धव ठाकरेंचा आता हिंदुत्ववादाशी काही संबंध राहिला. ते हिंदू हित आता डोळ्याआड करायला तयार झाले आहेत. तसे नसते तर त्यांनी सुद्धा काँग्रेसप्रमाणेच उघड मुस्लिम लांगुल चालन सुरू केले नसते. उदयनिधी स्टॅलिननी आम्ही सनातनाचं समूळ उच्चाटन करू असं म्हटल्यावर त्यांनी लगेच त्याला एक चक्राप मारली असती, पण त्यांनी तसं काही केलं नाही. तेव्हा सावरकरांचा, मागच्या वेळेला जेव्हा राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते तेव्हा सावरकरांचा अपमान केला, तेव्हा त्यांनी त्यांच्या तोंडून एकही शब्द गेला नाही. अजून एक अतिशय मोठे उदाहरण घ्या, जे उद्धव ठाकरे माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असे म्हणतात, तेव्हा ते जेव्हा आता ज्ञानव्यापी मंदिराचा मामला समोर आला आहे तेव्हा त्यांच्या तोंडून एकही अवाक्षर निघत नाही आहे. विचार करा, आज बाळासाहेब असते तर त्यांनी काय केले असते. वस्तुस्थिती ही की उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची मालमत्ता पाहिजे, त्यांचा पक्ष पाहिजे, पण त्यांचे विचार, त्यांना लेगसी नको, त्यांना त्या विचारांची आता अडचण होती आहे. याचं अजून एक मी तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो. काही दिवसापूर्वी त्यांचे वडापाव चाणक्य संजय राऊत यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं की वो उद्धव ठाकरे अलग आहे, वो सज्जन आहे. म्हणजे बाळासाहेबांची तुलना करायला केली होती तेव्हा त्या पत्रकारांनी, तेव्हा हे म्हटले की वो अलग आहे, उद्धव ठाकरे सज्जन आहेत, म्हणजे बाळासाहेब गुरुजन आहेत. अजून एक, आता उद्धव ठाकरेंनी मध्येच प्रबोधनकार ठाकरेंचं नाव बाहेर काढलं का, त्यांना बाळासाहेबांना मागे हटवायचं होतं. आणि सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे या 17 तारखेला
हो त्या सत्रात, त्या सभेमध्ये, त्याच शिवाजी पार्क वरती जिथे राहुल गांधींनी हिंदू धर्माचा अपमान केला, त्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या देशभक्त बांधवांनो अशी केली, जेव्हा की त्यांना खरोखर माझ्या हिंदू बांधवांनो अशी सुरुवात करण्याचा फार मोठा मौका होता. आता का हे मी का म्हणतो, कारण काही एखाद वर्ष मागे नेस्को मैदानावरती उद्धव ठाकरेंनी सभा केली होती. या नेस्को मैदानावरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो अशी सुरुवात केली होती. आणि त्यावेळेला मी व्हिडिओ पण केला होता आणि मला असं वाटलं होतं की उद्धव ठाकरे परत येण्याचा बहुतेक प्रयत्न करत आहेत, पण त्यांना भाजपवाल्यांनी परत येऊ दिले नसत. मात्र राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा धाक मानला पाहिजे. ते बाजूला बसले असताना उद्धव ठाकरेंची हिंमत झाली नाही की ते माझ्या तमाम हिंदू बांधवांना अशी हाक देतील. दिवसभर याची हिंमत त्याची हिंमत काढत असणारा उबाठा पक्ष त्या दिवशी आपल्या हिंदू बांधवांना हाक देऊ शकला नाही आणि याचे गंभीर अर्थ राजकीय वर्तुळात घेतले जात आहेत. मला वाटतं राज ठाकरे याचीच वाट पाहत होते आणि जशी ही मीटिंग झाली त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला संधी आहे आणि म्हणून ते ही मीटिंग झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि आजपासून 2 दिवस मागे ते जाऊन अमित भाई शहांना, आपले देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य यांना जाऊन ते दिल्लीला भेटून आले आणि असं सांगतात की त्यांना मनसेला मुंबईमध्ये एक जागा देण्यात येणार आहे. ही जागा त्यांचे मोठे नेता बाळा नांदगावकर यांना देण्यात येणार आहे असे कळते. इथे मी एक प्रसंग सांगून हा व्हिडिओ संपवतो. मित्रांनो, गंमत ही की कलियुगामध्ये जर का तुम्हाला तरायचं असेल तर राम नामाचा जप करावा असे म्हणतात आणि बाळा नांदगावकरांनी तेच केले. आजपासून एक 40 दिवस मागे बाळा नांदगावकरांनी बाबरी मस्जिदीची एक वीट ज्याच्यावर श्रीराम लिहिलेले होते, ती वीट त्यांनी राज ठाकरेंना दिली आणि गंमत बघा, राम नामाचा असर बघा, एका महिन्यात त्यांना त्यांची लॉटरी लागली. हे बघून मला पुन्हा प्रत्यंतर आले. त्यात मला आता काही शंका राहिली नाही की कलियुगात रामनामाचा जपच तुम्हाला पार घेऊन जाणार आहे. 1987 मध्ये 1987-88 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा प्रसार सुरू केला आणि त्यांनी भाजप बरोबर त्यावेळेला पहिल्यांदा युती केली. आज जवळजवळ 3 तपांनी 36-37 वर्षांनी मला वाटतं इतिहास परत तेच वळण घेते. अतिशय मजेदार मित्रांनो राजकारण झालेलं आहे आणि मला खरंच आनंद आहे की अजून एक पक्ष हिंदुत्वाच्या पाल्यामध्ये येतोय. याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही. आज इथेच थांबतो. रामनामाचा जप करायला विसरू नका. जय हिंद, जय श्रीराम.